संघाला आपण जर अंतिम सामन्यात फक्त प्रवेश करता तरीसुद्धा आपल्याला 3 दिवसाची गोवा ट्रिप फ्री असेल. मला वाटत नाही 3 दिवसामध्ये गोवा ट्रिप होईल, मात्र तरीसुद्धा दिवस वाढवले जातील. थँक्यू. स्वराज्य कशेली विरुद्ध आई जोगेश्वरी जुना अंतुर्की. बऱ्याच ऑफर येतील संघांना. शेवटचा सामना जसा जसा जवळ येईल तसा संघांना बऱ्याच ऑफर येतील. जाऊया आपण सामन्याकडे. संतोष आणि साई आणि गिरीश ही सलामीची जोडी. संतोष गोलंदाजी सुरुवात करतो. ओव्हर द विकेट आई जुना अंतुर्की संघासाठी, आई जोगेश्वरी जुना अंतुर्की संघासाठी. आमचे पंच राज्याध्यक्ष सर मुआयना करतात आणि नक्कीच सामन्याला सुरुवात होते. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. यस, पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त ढकललेला आहे. थर्ड मॅन सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू मात्र अडवला जातोय सीमारेषेच्या आत. 1 धाव 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी श्रीगणेश होतोय. आज कमाल केली नक्कीच ज्वाली स्वराज्य कशेली संघाने नंदकिशोर गारभाव ए संघाविरुद्ध. फक्त 22 धावा होत्या 3 षटकामध्ये आणि त्या 22 धावांचं संरक्षण केलं. इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे. खेळपट्टीमधील दव निघून गेलेला आहे. टणक झालेले खेळपट्टी. अहो, काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. जेन्युअन इन कटर आपण बघितला. एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चांगली कामगिरी करताना. शेळके सर, सुनील शेळके सर, आपण ज्या कुठे असाल नक्कीच स्कोरिंग करण्यासाठी, थोडीशी स्कोरिंग करण्यासाठी आपण या. कारण ज्ञानेश्वर मुकादम सर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी जाणार आहेत. संतोष इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह सेफ फटका आहे. लॉंगॉन आणि लॉंगॉफ यांच्यामध्ये धाव मिळेल 1. एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 3. मित्र 200 ते 250 किलोमीटर आपण दूर आलेले आहेत मुंबई ठाणे भिवंडीपासून. आणि या इथे आपण जर बघितलं तर सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शेवटचा दिवस. अंतिम सामना या इथे कंचीग्राम इथे खेळला जाणार आहे. वाईड ऑफ लॉंगॉन. वेल, या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 5. आडव्या बॅटने केलेला आहे चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला. डीप मिड विकेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. स्वराज्य कशेली संघाची आतापर्यंत धावसंख्या झालेली ती बिनबाद 6. गिरीश आणि साई ही एक महत्त्वाची जोडी आहे या स्वराज्य कशेली संघाची. मात्र एक जबरदस्त दर्जेदार आणि ताकदवान संघ आहे आई जोगेश्वरी जुना अंतुर्की. पहिल्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स केला. आणि चौथा हिरो मानकोली बी संघाला पराभूत केलं या संघाने. इथे मात्र स्लॉग सीप घुटण्या टेक तमाशा टेक. यस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तेलही गेलं आणि तूपही गेलं. हाती फक्त दुपाटणं राहिलं. अशा प्रकारे आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली स्वराज्य कशेली संघाची. स्वराज्य कशेली संघाने या पहिल्या षटकात सांगितलंय की राज्य हे आमचंच आहे. कारण पहिल्या षटकात तब्बल 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. संतोष थोडासा महागडा ठरतोय. साई वैयक्तिक साईच्या धावांचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 11 धावा केलेल्या आहेत. गिरीश 1 धाव करून नाबाद आहे. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका. सुपर 3 साठी लढत असेल काळ्याम केनी सर.
6 संघ आता मात्र क्वालिफाय केलेले आहेत आणि 6 संघामध्ये सुपर 3 साठी लढत. सुपर 3 मध्ये जेव्हा तुमचे संघ पोहोचतील एक लकी ड्रॉ केला जाईल. अंतिम सामन्यामध्ये एक संघ पोहोचेल आणि त्यानंतर सेमीफायनलचा एक सामना होईल. गणेश भोईर यांच्याकडे गोलंदाजी सोपवलेली. चला गणेश भोईर, आपण त्वरित सुरुवात करा गोलंदाजीसाठी. गिरीश खूपच फॉर्म आहे. ज्याप्रमाणे भरत देवलीकर यांचा फॉर्म होता या पूर्ण स्पर्धेमध्ये, त्याचप्रमाणे गिरीशचा फॉर्म आपण पाहतोय. हनुमान पाटील एकविरा पिंपळनेर संघाच्या यांनी चांगली फलंदाजी केली. धर्मेंद्र तांगडी यांनी चांगल्या कॅचेस घेतल्या. त्यानंतर खजिनदार घनश्याम भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली. म्हणजे या ते कमिटीमध्ये ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांनी चांगलीच कामगिरी केली आहे. मात्र संघ पराभूत झाले ही गोष्ट निराळी आहे. जगदीश पाटील, सुजित पाटील, त्यानंतर योगेश देवलीकर, या सर्वांचे संघ पराभूत झालेत. मात्र त्यांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलीच, चांगली मेहनतही घेतली. संदीप मोरे यांचं नाव मी घेईन. उपाध्यक्ष मनोजी जोशी यांचं नाव घेईन. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेवर लक्ष होतं. इथे मात्र पायांवर आदळतोय चेंडू. लेग बायचा इशारा होता. पंच गोरखनाथ पाटील यांचा जर विचार केला तर त्यांची जी मूछ आहे ना, ती मूछ या अंपायर पॅनलमध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर मोरे सरांचा विचार केला तर त्यांची दाढी आहे ना, ती दाढी अंपायर पॅनलमध्ये प्रसिद्ध आहे. या दोघांना खास या गोष्टींसाठी ओळखलं जातं आहे. खूप अनुभव आहे या पंचांचा. मात्र प्रत्येकाची वेगळी ओळख असते. इथे मात्र चेंडूला खेळून काढले पॉईंट क्षेत्रामध्ये. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कल्पेश पाटील, आपण या व्यासपीठावर सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब यांचं आमंत्रण आहे. नारायण पाटील आपण या. कल्पेश पाटील यांच्या सौ माजी ग्रामपंचायत सरपंच होत्या. कल्पेश पाटील या आपण व्यासपीठावर. धावसंख्या झालेली आहे ती 15. भोईर, इथे मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला येतोय. धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल. कल्याण केनी सर एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतील. कमी तिथे आम्ही नेहमीच म्हणतात कल्याण केनी सर. आज मात्र त्याचा प्रत्यय येतोय. या स्पर्धेमध्ये खूप मिस केलं सर्वांनी रमेशजी तरे साहेब यांना. मात्र रमेशजी तरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच सर्व सदस्यांनी खूप चांगली कामगिरी केली. कुठलेही उणिवा भासून दिल्या नाही. त्यामध्ये मी नक्कीच उल्लेख करीन सन्माननीय कार्याध्यक्ष गणेशजी केनी, सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी, हनुमानजी पाटील, घनश्यामजी भोईर, जगदीशजी पाटील, सुजित पाटील, संदीप मोरे, मनोहरजी जोशी, योगेश देवलीकर, या सर्वांचं नक्कीच कौतुक करावंसं वाटतंय. या पहिल्या दिवसापासून सर्वांनी चांगली मेहनत घेतली. धावसंख्या धावफलकावर लागलेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17-17. बघा मित्र, दूर दमन येथे आपण आलोत. 6वं सत्र खेळत आहोत आणि या सत्रामध्ये प्रत्येक गावचे प्रेक्षक मोठ्या संख्येने यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असते. प्रत्येक क्रिकेट टीमने खेळाचा आदर राखणं आवश्यक आहे. इथून तुमच्याकडून मेसेज, एखादा वाईट मेसेज जाणार नाही ही तसदी घ्या. धावसंख्या धावफलकावर लागलेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर काळेराम केनी सांगतील.
17. 8.50ची सरासरी राखलेली आहे. स्वराज्य कशेल संघाने गोलंदाजीसाठी सोमनाथ प्रमुख अस्त्र. शेवटच्या षटकामध्ये पिछा केला होता चेंडूचा, ऑफस्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू. पंच राज्याध्यक्ष सर यांचा इशारा येतोय वाईटचा. MCAशी जुडलेले पंच आहेत पंच राज्याध्यक्ष सर. खूप अनुभव आहे, स्वतः लेदर क्रिकेट खेळतात, स्वतः गोलंदाज फलंदाज आहेत आणि क्रिकेटचे बरेचसे बारकावे त्यांना माहीत आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा झाली, रूम मीटिंग झाली तेव्हा नक्कीच त्यांनी बऱ्याचशा गोष्टींवर आमच्याशी चर्चा केली. खूप चांगलं व्यक्तिमत्व पंच राज्याध्यक्ष सर. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे शॉर्ट फाईन लेगला. पंच राज्याध्यक्ष सर यांचा मी उल्लेख केला, त्यांच्याबद्दल सांगेन. आम्ही 5 दिवस एकत्र राहिलो एका रूममध्ये, सर्व टीम म्हणजे पंच, त्यानंतर अंपायर, त्यानंतर स्कोरर आणि आमचे स्वयंपाकी. मात्र पंच राज्याध्यक्ष सर यांनी 5 दिवसामध्ये 5 वाक्यही बोलली नसतील. अतिशय मौनी असं हे व्यक्तिमत्व. मात्र त्यांना जेव्हा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तेव्हा ते अगदी सहजतेने त्याचं उत्तर देत असतात. महेश फलंदाजीसाठी येतोय. गिरीश बाद झालेला आहे, महत्त्वाचा फलंदाज बाद झालेला आहे. 3 या धावसंख्येवर, धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 18. टॅप केलेल्या चेंडूला पॉईंट सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. 1 धाव तर नक्कीच मिळेल आणि एकावरच समाधान. धावसंख्या 1ने पुढे सरकली, धावसंख्या झाली ती 19. प्रमोद म्हात्रे गेले 5 दिवस स्वयंपाकाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेले. खूप स्वादिष्ट रुचकर असं जेवण, त्यानंतर नाश्ता, चहा सर्व त्यांनी पेश केलेले. कालवार गावचे सुपुत्र आहेत. मित्र, तुम्हाला जर हल्दी लग्नाची ऑर्डर द्यायची असेल, साखरपुड्याची ऑर्डर द्यायची असेल तर प्रमोद म्हात्रे पम्यादादा यांच्याशी संपर्क साधा. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 21. गडी मात्र इथे बाद झालेल्या आहेत धावबादच्या रूपाने. स्वराज्य कशेली संघाचा साई. न्यू बॅट्समन बालाराम खेळपट्टीवर जात आहे. माणसाच्या आयुष्यात बघा, तुम्ही चांगलं जीवन जगण्यासाठी पैसा प्रॉपर्टी कमावणं आवश्यक आहे. मात्र तेच जीवन सुंदर बनवण्यासाठी तुमच्या आयुष्यात माणसं कमावणं अतिशय आवश्यक आहे. हीच माणसं माणुसकी कमावलेले सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की इतक्या दूर दमणमध्येही त्यांच्या चाहत्यांचा, त्यांच्या मित्रांचा, त्यांच्या नातेवाईकांचा रतीब कमी झालेला नाही आहे. 200-250 किलोमीटर दूर येऊनही या ठिकाणी त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, त्यांचे सगळे संबंधी त्यांना वाढदिवसाच्या प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा देत आहेत. यातच त्यांचं मोठेपण काय आहे ते नक्कीच सिद्ध होत आहे. याचं प्रतापजी पाटील साहेब सर्व प्रेक्षकांच्या वतीने, आपल्या संघटनेमध्ये जितक्या टीम आहेत त्या टीमच्या खेळाडूंच्या वतीने, सर्व कर्णधार आणि कार्यकारिणीच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सोमनाथ सुरुवात करतो गोलंदाजीची. डावखुरा फलंदाज बालाराम आहे त्या ठिकाणी. फक्त टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, फुटवर्क नव्हतं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना फुटवर्क हे अतिशय महत्त्वाचं असतं, मात्र ते दाखवलेलं नाही या ठिकाणी बालारामने. चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 2. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव तर निश्चित होईल. बघा, स्वराज्य कशेली संघाचे आधारस्तंभ गणपतजी भोईर सदस्य आहेत नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे. जेजुरीला आहेत, तिथून सामना पाहत आहेत आणि त्यांनी नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष
प्रतापदादा पाटील यांना हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्याचबरोबर हार्दिक शुभेच्छा पाठवल्या आहेत स्वराज्य कशेली या संघाला. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. याच 22 धावा नंदकिशोर खारभाऊ ए संघासमोर होत्या स्वराज्य कशेली संघाच्या. पुढील सामन्यासाठी जयबजरंग कारिवली आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात बघूया. निश्चितच हा चेंडू वाईड असेल. एक धाव अतिरिक्त मिळेल. दुसरी धाव घेण्याचा धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 23 सॉरी. ते मात्र स्लॉग स्वीप केलेलं आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या होते ती तब्बल 27. हॅलो. तर जाऊया आपण पुढच्या टॉसकडे. चला जयबजरंग कारिवली संघाचे कॅप्टन गावदेवी पूर्णा संघाचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण टॉस बॉक्समध्ये या. मान्यवर कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय सन्माननीय जयजी पाटील माजी उपसरपंच राणाल, संजयजी नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य राणाल, पंकजी पाटील माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राणाल, मंगेशजी उबाळे ग्रामपंचायत सदस्य राणाल या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते ही टॉस केली जाणार आहे. जयजी पाटील, संजयजी नाईक, पंकजी पाटील आणि मंगेशजी उबाळे या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. वेलकम जोगेन. चला या सर्व मान्यवर आपले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मित्रो, सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच कसरत करावी लागेल. संघांना सुपर 3 साठी हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. दमन चषकामध्ये आतापर्यंत 6 दमन चषक झाले. पंकजी पाटील नेहमीच उपस्थित असतात. पंकजी पाटील खूप खूप आभार. विशाल भोईर, ॲडव्होकेट विशाल भोईर विधी क्षेत्रात उपयुक्त कामगिरी केलेली आहे. कॉलिंग कोण करणार आहे? येस, पूर्ण संघाचे कॅप्टन कॉलिंग करणार आहेत. टॉस आपण करत आहोत. मात्र जयबजरंग कारिवली संघाने टॉस जिंकलेली आहे. जोगेन काय निर्णय असेल? येस, जयबजरंग कारिवली संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेले प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाला
आमंत्रित केलेले प्रथम फलंदाजीसाठी जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक सुनील शेलके सर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मित्रांनो. दमन दौरा 2021 आणि दौऱ्याचा आजचा 5वा दिवस. 5व्या दिवसातील सुपर 6 साठी ही पहिली लढत तुमच्यासमोर निश्चितच सुरू आहे आणि यातील पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राअंती फलंदाजी करत असताना कशई संघाने धावफलकावर 27 धावा जोडल्या आणि 28 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल. यानंतर फलंदाजी करताना झोन अंदुर्की संघाला, दोन्ही संघ मोठे संघ आहेत, या अगोदर आठवण केली गेली की कशेळी संघाने निश्चितच 22 धावांचं टार्गेट डिफेंड केलं होतं आणि इथे त्यांनी आता यावेळेस 27 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. ते डिफेंड होते का पाहायचं आहे. निश्चितच समोरच्या संघामध्ये मोठे फलंदाज आहेत, ज्या फलंदाजांचा आतापर्यंत बोलबाला राहिलेला आहे असे फलंदाज निश्चितच या संघामध्ये आहेत. टीव्ही स्क्रीनवर निश्चितच मित्रांनो तुम्ही पाहू शकता. सन्माननीय अध्यक्ष प्रताप शेठ पाटील यांना शुभेच्छा देताना काही मान्यवर इतकं मोठं अंतर निश्चितच पार करून प्रत्यक्षरित्या साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं निश्चितच मी ऋण व्यक्त करतो. चला सामन्याला लगेचच आपण सुरुवात करूया. निर्धारित 30 षटकांचा हा सामना आहे. सामन्यातील पहिलं षटक घेऊन स्वतः कर्णधार, बऱ्याचदा कर्णधार पद म्हणजे एखाद्या कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे असतं. कधी कधी असं म्हणतात की घरातील भावाभावाचं पटत नाही, परंतु इथे मात्र पूर्ण गावाचे खेळाडू घेऊन आणि त्यांना एकसंध करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये कर्णधाराची भूमिका फार महत्वाची असते. कर्णधार इथे मात्र तयार असेल. जर्सी नंबर 11 गिरीश आणि सामना करण्यासाठी तयार असतील 2 धडाकेबाद फलंदाज प्रभाकर आणि त्याच्या साथीने संजय. 28 धावांचं लक्ष आहे. पाहायचं निर्धारित 3 षटकांचा सामना. दुसरं सत्र मित्रांनो सुरू होत आहे. गेम इज ऑन. पहिला चेंडू खेळून काढायचा आता. असफल प्रयत्न. चेंडू सरळ जातोय, एस्टांवर आदळतोय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय तो झोन अंदुर्की या संघाचा धडाकेबाज फलंदाज प्रकाश. बॅक टू द पॅव्हिलियन. अठ्ठावीस धावा बनवायच्या जरी असतील तरी प्रकाशाने खेळपट्टीवर काही काळ राहणं हे क्रमप्राप्त होतं आणि हिताचं होतं झोन अंदुर्की संघासाठी, परंतु ते इथे पाहायला मिळालं नाही. पहिल्या चेंडूवर बाद होणारा प्रकाश मित्रांनो आपण पाहतोय आणि यानंतर पाहायचंय की पहिलं षटक जे असतं 45 कॅटेगरीसाठी रिझर्व्ह असतं. या कॅटेगरीमधून कोणता निश्चितच एखादा फलंदाज इथे मात्र मैदानामध्ये येईल आणि त्याची फलंदाजी कशी असेल. क्रमांक 3 साठी मैदानामध्ये मार्गक्रमण करताना फलंदाज साईनाथ याला आपण पाहू शकता. साईनाथ तयार. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू खेळून काढला. 1 धाव इथे घेण्याची संधी प्राप्त झाली. 1 धावेने धावफलक इथे मात्र आता धावसंख्येचा श्री गणेश होत असताना 1 झालेला आपण पाहू शकता. गोलंदाज गिरीश पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. 28 धावा डिफेंड करायचे. त्या अगोदर 23 धावा डिफेंड सक्सेसफुली केलेल्या होत्या. त्या आठवणी ताज्याच असतील तर दुसरा सामना इथे मात्र खेळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. यावेळी सबल क्रॉस झाला. डाऊन दी ग्राउंड चेंडू मात्र सहज जातो. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होतं. मिड विकेट रिजन डीप बाउंड्री मधून स्वतःला समोर ससावलं आणि चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला, फेकी केली. 1 धाव इथेही आली. धावफलक 2 पर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळेल. गिरीश पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. यावेळी सामना करण्यासाठी सज्ज असतील फलंदाज साईनाथ. काहू कॉर्नर रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. आउटफील्ड बरोबर गुदगुल्या करत चेंडू गेला. दुसऱ्या धावेसाठी प्रेशराइज केलं जातं. देयर इज अ चान्स ऑफ रन आउट. निश्चितच डेंजर एंड कडे धावताना आपण संजय याला पाहिलं
आणि अतिशय चपळ्याने 2 धावा त्याच्या माध्यमातून इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा धावफलकावर लागल्या, 4 धावा याचबरोबर एकूण धावफलकावर अंकित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावांचं इथे टार्गेट आहे. निर्धारित 3 षटकांचा हा सामना आहे. सामना अतिशय महत्वाचा आहे. सुपर 6 ची ही पहिली लढत मित्रांनो आपण पाहतोय गिरीश टायर. डाव्या यष्टीच्या अगदी बाहेर लँड झालेला चेंडू पंच कोणताही संकोच मनामध्ये बाळगत नाहीयेत आणि हा चेंडू स्वैर इथे मात्र घोषित केला जातो. पंच राज्याध्यक्ष यांच्याविषयी बऱ्याचदा बोललं जातं. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये खेळणारे काही खेळाडू असतील, अजिंक्य राणे सारखा खेळाडू आहे की ज्याच्याबरोबर केणीसर त्यांचं दररोजचं टेलिकम्युनिकेशन चालत असतं. यावरून त्यांचा स्तर मित्रांनो आपल्या लक्षात येईल. आताचा फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला होता. याही वेळेस धावबाद करण्याची संधी. पंचांचं बोट आबाळाकडे जात असताना इथेही गडी बाद. धावबादच्या रूपाने मला असं वाटतं दुसरा झटका या संघाला इथे मात्र मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव इथेही पूर्ण झाली आणि धावबादच्या रूपाने एक गडी बाद झाला. 5 धावा या 6 धावा याचबरोबर धावफलकावर अंकित झाल्या. सायनाथ बाद झाले. यस, धावसंख्या 5 असेल आणि हे षटक मला असं वाटतं संपलंय. 45 कॅटेगरीमधील खेळाडू यानंतर उपलब्ध नसल्या कारणाने हे षटक इथे मात्र संपलं असे घोषित केलं गेलेलं आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने काही नियम अबाधित आहेत आणि त्या नियमाचं स्वरूप प्रत्येक संघ कर्णधार संघ नायकाला माहीत असतं आणि म्हणून यावेळेस इथे मात्र त्या नियमाच्या अधीन पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं आणि यानंतर दुसऱ्या षटकाची इथे मात्र सुरुवात केली जाईल. चला चला चला, वेळ उशीर लावू नका. साईनाथ नावाचा दुसरा गोलंदाज स्वतःला गोलंदाजीसाठी तयार करेल. इथे मात्र फलंदाजीसाठी उपलब्ध असतील 2 फलंदाज. 5 धावा धावफलकावर आहेत. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा करेक्शन असेल, 6 धावा धावफलकावर आहेत. यस, 22 धावांची यानंतर गरज असेल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहेत. पंच आमच्याकडे वळतायत, त्यांना व्यायाम करण्याची संधी दिली जाते दुपारच्या सत्रामध्ये आणि ती गरज देखील आहे. इथं मात्र पंच गोरखनाथ पाटील यांना 1 धाव दरम्यान आलेली पाहिली. 7 धावा याचबरोबर धावफलकावर लागल्या. साईनाथ नावाचा गोलंदाज आहे. 28 धावा डिफेंड करायचे पाहायचे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये केलेली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढला होता. 1 धाव इथे आली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना संजय नावाचा फलंदाज धावबाद झाला. धावफलक 1 ने वाढलेला आपण पाहू शकाल. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आजच्या दिवसभरामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स कृषी संघाची गोलंदाजी अतिशय अप्रतिम राहिलेली आहे. या अगोदरचा सामना त्यांनी 23 धावांवर डिपेंड केला होता. या सामन्यामध्ये निर्धारित 3 षटकांमध्ये 28 धावा डिपेंड करत असताना गोलंदाजी कमालीची राहिलेली आहे. गोलंदाज साईनाथ पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. यावेळेस तुम्ही नवीन फलंदाजीसाठी मैदानामध्ये मार्गक्रमण करत असलेला आपण पाहू शकाल. प्रिन्स, चला स्पीडअप करा. काही मान्यवर इथे निश्चितच या दुपारच्या सत्रामध्ये साहेबांना सदिच्छा भेट देण्यासाठी आलेली आहेत. चिमुकली चित्रांगी आमच्यापर्यंत ही माहिती इकडे मात्र पोहोचवते आणि त्याची अनाउन्समेंट आम्ही निश्चितच करू. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका आहे आणि अंतिम क्षणाला प्रेशर तिथे मात्र काम करताना पाहायला मिळाला आणि 4 धावांसाठीचा हा नशिबाचा चौकार आलेला आपण पाहिला.
4 धावा बरोबर धावपलकावर लागतील. 11 धावा यावेळेस धावपलकावर असतील. क्षेत्ररक्षण तुमचं या स्तरावर अप्रतिम कमालीचं अचूक होणं फार गरजेचं आहे आणि या क्षेत्ररक्षकाला हा जर सामना हरला तर निश्चितच बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा मिसफील्ड होते. 4 धावांसाठीचा आलेला हाही चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 मिसफील्ड आणि लागोपाठ 2 चौकार आलेले आपण पाहिले. मित्रांनो, व्यासपीठावर उपस्थित सौ ललिताजी प्रताप पाटील, माजी सभापती पंचायत समिती भिवंडी, सौ रेश्मा पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहणार, सौ कदंबिनी मनीष खंडागळे, सन्मान्य ॲडव्होकेट पूर्णा, सौ अर्चना महेश घोसाळकर, शिक्षिका आहेत शिशु मंदिर खोपोली, सौ ज्योती हृदयनाथ भोईर, समाजसेविका सेलर, सौ मनीषा सुरेश नाईक, ब्युटिशियन आहेत कारिवली. आपल्या सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक 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 मनपूर्वक असं स्वागत असेल. गोलंदाज तयार असतील साई, जर्सी नंबर 33. सोमनाथ याच्यासाठी यावेळेस जोरदार दाबा किती जाते. पंच कोणत्याही पद्धतीने साशंक नाहीत आणि तिन्ही स्टंपच्या समोर इथे मात्र क्रॅम केलं जातं, प्लम केलं जातं सोमनाथ याला आणि पायचीच्या रूपाने सोमनाथ बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतत असताना बिग 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 ब्लो फॉर टीम जू नांदुरकी संघाचा मी तर म्हणेल ज्या ज्या वेळेस विजय झाले त्या विजयामध्ये सिंहाचा वाटा ज्याचा असतो तो सोमनाथ इथे मात्र निराश मनाने डगआउटकडे परताना पाहायला मिळतं. धावपलकावर 16 धावा आहेत आणि 28 धावांची गरज आहे. यानंतर 12 धावांची गरज असेल. बारा धावांची गरज असेल. या षटकातील काही चेंडू शिल्लक साई पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल. प्रिन्स याच्या साथीनं शिवनाथ ऑन स्ट्राइक दिस टाइम इनटू द एयर फॉर लॉंग टाइम फील्डेड सक्सेसफुली बाय द fieldsman. Meanwhile, the batsman had enough time to take 2 important runs. With the help of these 2 runs, score is now 16 with the loss of 4 important wickets. This is the second session being played by Zoo Nandurki team. Sainath. This time hit firmly. There is a chance of catch. Yes, it is. Well just and properly well taken by the fielder. It's out. 5th wicket goes down for the team Zoo Nandurki. 28 is the target and here we can see this is the second over is in progress being bowled by Sainath and after this ball I think before this ball the second over has completed. After 2 overs the score is 18 runs with the loss of 5 wickets. 28 is the target. It means 6 more balls to go and 10 more runs to win. Yes, my colleague Anil Keni has told me about many things about this Daman tour and some technical issues were there discussed among many people. Umpires are very important for any event of cricket and any game itself. Here we have very experienced umpires. Prasad Rajyadeksha, Shivam Vaiti sir, Suryakant More and Goraknath Patil all have a great experience of umpiring. Some of them have played leather cricket also and some of them are affiliated with MCA. This will be the last over, legal over bowled by bowler Mahesh. 10 more to win this game. This is a very crucial game. 6 more to go and 10 more to win. 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. महेश स्वतःला पण एकदा तयार करतील.
शपल क्रॉस झाली त्यावेळेस लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेले काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतात, झेपावतात, चांगलं क्षेत्ररक्षण, जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी आणि धावबादची संधी आली. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि म्हणूनच की काय इथे मात्र धावबाद करण्यामध्ये यश मिळालं. नव्याने उतरलेला फलंदाज विशाल अतिशय खिन्न अवस्थेमध्ये डगआउट कडे परतताना आपण पाहतोय. लागोपाठचे झटके कारराम केणीसर इथे मात्र जो नांदुरकी या संघाला मिळत आहेत आणि 28 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये मला असं वाटतं फार मोठंही नाही आणि फार छोटंही नाही. आणि निश्चितच टार्गेट कितीही छोटं असू द्या ते अधिक मोठं खडतर करण्याचं काम गोलंदाज करत असतात. असं म्हणतात तुमचा निर्णय कोणताही असू द्या तो योग्य आहे की अयोग्य आहे हे सिद्ध करण्याचं काम आपण स्वतः केलं पाहिजे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा पूर्ण आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी तयार असतील. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश. षटकातील दुसरा चेंडू पुलटो असा आहे, झेल करण्याची संधी इथेही असेल. झेल सुटतोय आणि 6 धावांसाठीचा आलेला नशिबाचा षटकार. मित्रांनो हा अतिशय महत्वाचा सामना आणि या सामन्यातील हा मोक्याचा क्षण मात्र इथे टिपता आला नाही. क्षेत्ररक्षकाला हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय हे मात्र लवकरच स्पष्ट होईल. 25 धावा धापलकोर लागल्या फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल. एका पटक्याने या सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय यानंतर 3 धावांची गरज फक्त आणि फक्त हा सामना जिंकण्यासाठी महेश नावाचा गोलंदाज जसे नंबर 22 स्वतःला तयार करतील. द कार्पेट खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षण पाहायचं यावेळेस चांगलं झालंय. दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं जाईल का? नाही. फक्त आणि फक्त 1 धाव दरम्यान इथे आली आणि एका धावेने धावफलक निश्चितच वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकोर याचबरोबर आल्या. सव्वीस धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी ते जू नांदुरकी या संघाला. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलेला आहे. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि हा चौकार ग्लोरियस फॉर रन्स आणि मला असं वाटतं हा विजयी फटका असेल. जू नांदुरकी संघाचं हार्दिक 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 मनपूर्वक अभिनंदन असेल. मिनी कॉंग्रॅच्युलेशन जू नांदुरकी. आणि याचबरोबर या स्पर्धेतील सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा आई जोगेश्वरी जू नांदुरकी संघ ठरतोय पहिला संघ. चला यानंतरचा सामना मला असं वाटतं सुपर 6चा दुसरा सामना जय बजरंग कारोली वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा या 2 बलाढ्य संघांदरम्यान असेल. निश्चितच ज्या पद्धतीचे व्हिज्युअल्स आम्हाला इथे मात्र दिसतात त्यावरून जय बजरंग कारोली संघ यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल हे क्षेत्ररक्षण